मी पॉझिटिव्ह अंगानं म्हणतोय, की ज्याला काहीतरी करायचंय, बरोबर. बदल करायचा आहे, काहीतरी करायचं त्या सगळ्यांसाठी तुमची कृतीसुद्धा इन्स्पायर ठरते. आता ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक लग्न झाली असतील. तिरंग्याला साक्षी ठेवून कुणी लग्न केलं असेल का? त्या खरं तर मी पहिलेच मुली पाहताना ठेवलं होतं हे. हां. एकतर भरपूर श्रीमंत असली पाहिजे आणि तिचे पैसे हां. आपल्याला वापरता आले पाहिजे म्हणजे म्हणजे हे कामास. पहिली अट तुमची अट की अशी होती. दुसरी अट ते एकदम माझ्यापेक्षा जास्त शिक्षण झालेलं असलं पाहिजे. हां. म्हणजे ते मला मदत होईल. हं. तिसरं असं का क्रीडामध्ये कुठंतरी प्रावीण्य असलं पाहिजे. हं. ते काहीतरी चालू शकलं पाहिजे असं. आणि ते पहिले तर आम्हाला माझ्यासोबत कोणी तयार म्हणजे लग्न लग्न करायलाच तयार नाही. तयार नव्हते. काय करतो तर आता काय करतो राजकारणात. तर इतके गुन्हे दाखल आहे. आणि मग ते आम्हाला नैना एकदा प्रवचन करत होती हां. आणि खूप सुंदर आवाज आणि खूप चांगलं म्हटलं मग माहीत झालं का हे स्थळ आलं हां. आणि ते जुळलं तुमचं लव्ह आमचं. मॅरेज की अरेंज नाही मॅरेज? अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. हां, लग्न जुळलं आणि मग तितक्यात काय झालं मी सभापती होतो हां. आणि सभापती झाल्यावर मी काय केलं सभापती झालं कुठं जायचं बाबा आनंद उत्सव करायला हां. काहीतरी पार्टी गिर्टी मग माझ्या डोक्यात आलं आपण दिव्यांगाच्या घरी जाऊन आपलं सभापतीचा चार्ज घेऊ. पहिले दिव्यांगाच्या घरी जाऊ आणि मग आपण सभापतीचा चार्ज घेतला पाहिजे. हं. मग दिव्यांगाची इथं गेलो तर त्याला 30 वर्षाचा दिव्यांग झाला पण त्याला सायकलच नाही भेटली. घासत होता. मग आम्ही आल्यानंतर ठरवलं का आपण सायकल द्यायच्या. तेव्हा बबनराव घोलप मंत्री होते हं. आणि शिवसेनेचं राज्य होतं. मी शिवसेनेचा सभापती होतो. हं. आणि मी अर्ज लिहिला आमचे मग मी काय केलं दवंडी दिली पूर्ण माझ्या तालुक्यात. आणि सभापती ना मला सगळ्या ग्रामपंचायत माझ्या हाती. आणि सगळ्या ग्रामपंचायत सांगितलं की किती दिव्यांग आहे ज्यांना सायकली पाहिजे. 350 अर्ज आले. तो प्रस्ताव करून ना मी पाठवला मुंबईला. मुंबईतून उत्तर आलं की आपल्याला समाज कल्याण जिल्हा परिषद इथून सायकल भेटू शकतं आम्ही सायकल नाही देऊ शकत. हं. आणि मग तिथं सांगते म्हणे 2 सायकली आहे म्हणे इथे. मग मारायचं कोणाला. हं. तेवढ्यात लग्नाचं सुरू होतं. मग मी ठरवलं का बा सरकार देत नसन तर मग आम्ही बहिणी सगळं बसलो भाऊ बहीण की बा माझ्या लग्नात जेवणागिवणाचं घोड्या गिड्यावर बसायचं सगळं रद्द करू. हं. तुम्ही जे आहेर देता त्याच्यात मला सायकल द्या. आणि बापूनं FD मोडली. हां. 1.5 लाखाची होती तेव्हा. 2.5 लाख होते त्यातले 1.5 लाख मोडले. आणि मग सासऱ्याकडून काही पैसे घेतले हुंडा न घेता. हं. असे आमच्याजवळ 3-4 लाख रुपये झाले. त्याच्यात आम्ही सायकली आणल्या 350. हं. मी ज्या वेळेस नवरदेव निघतं म्हणजे अगोदरच्या दिवशी फिरतं ना गावभर तेव्हा मी सायकली नट आम्ही फिट करत होतो कलर देत होतो. हं. सगळ्या सायकली लग्नाच्या दिवशी गोरा खैरनार होते माझ्या लग्नाला. हं. ते आले होते खास करून. हो गोरा खैरनार BT देशमुख हे माझ्या लग्नाला होते. आणि आम्ही ठरलं होतं ते माझ्या तेव्हा पत्रिकेवरचे मी कविता केल्या होत्या 4 एक मी बघ. कवी पण आहेत म्हणजे. पण त्या काही जोडल्या नव्हत्या पण मला जसं जमलं तसे आम्ही छापून टाकल्या. हां. त्याच्यात तिरंगा होता. हां. मग मंगलाष्टसोबतच राष्ट्रभक्त गीत झालं पाहिजे. हां. एक राष्ट्रभक्ती गीत झालं. हं. आणि ह्या सगळ्या 300-350 लोकांना सायकली वाटप केल्या. जेवण नव्हतं आमचे. हं. आणि सगळ्यात शेवट मग राष्ट्रगीत करून एकमेकाला तिरंगा देऊन आमचं लग्न पूर्ण झालं. म्हणजे विधी पूर्ण झाल्या. पण आता साधारणपणे समजा आज हाच विचार एखाद्या मुलीला बोलवून दाखवला, तर ती काय प्रतिक्रिया देईल मला वाटतं हे प्रेक्षकच सांगतील. पण असं सगळं डोक्यात आणून सुद्धा त्या माऊलीने तुमच्यासोबत लग्न केलं आणि आयुष्यभर 300 केसेस होणाऱ्या माणसाला साथ देणं, त्यांचं तुमच्या आयुष्यातलं योगदान किती मोलाचं? खूपच म्हणजे ती आहे तर मी असं समजा जसं आई होती माझ्या हं. बाबा होते. तिनं आईचं पण हे घेतलेलं आहे स्थान घेतलेलं आहे. गुरुचं पण घेतलेलं आहे. हं. ते गुरु आहे माझी. हं. तो कुठं त्याला नॉलेज ते खूप अभ्यास आहे. संत साहित्याच्या संत अभ्यासात साहित्य आहे PhD केलेली आहे संत गुलाबराव महाराजवर. ते अंध होते म्हणजे योगायोग आहे. ते गुलाबराव महाराज अंध होते आणि त्यांनी 136 ग्रंथ लिहिले आणि त्याची ते PhD केली आणि तिनं खूप सांभाळलं आहे व्यवस्थित म्हणजे बऱ्याच गोष्टी तिनं सांभाळून घेतल्या. त्यांनी घर सांभाळलं म्हणून तुम्ही बरोबर महाराष्ट्रात बरोबर आहे. या सगळ्यांच्या त्या आंदोलनात पण होती प्रचारात. माझ्यापेक्षा सुंदर भाषण म्हणजे मला वाटत नाही खूपच चांगलं भाषण देतं. आणि माझी पहिली निवडणूक लढताना तिचा खूप फायदा झाला मला दुसऱ्या ह्याच्यात निवडणूक जिंकायला. खूप सभा घेतल्या. लोकसभेमध्ये तर आम्ही दोघं जण म्हणजे
ही गर्भवती 3-4 महिन्याची. हम्म. आणि आम्ही रात्री आमच्या सभा कशा होत्या, लोकसभेत पहिली निवडणूक लढलो मी, 5,000 मतांना हारलो अपक्ष. वेगळंच वातावरण होतं. म्हणजे आम्ही 12 नंतर पण आमच्या सभा चालू राहायच्या, म्हणजे अशा भेटीगाठी. 2 तास झोपायचं, गाडीवरच झोपायचं आम्ही, आणि पुन्हा भेट, कारण वेळेवर ठरली होती निवडणूक. आणि तेव्हा नैनाची सभा भाषण खूप गाजलं होतं. जे सायन्स कोर मैदान कोणी भरत नव्हतं बाळासाहेबाशिवाय, ते आम्ही भरवलं होतं दोघांनी. काय सांगता? हो, हो. 20 वर्ष अगोदर, हा हा. 20-22. पण समाजासाठी इतकं अविरत काम करत असताना सुद्धा तुम्हाला राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं. मला वाटतं माझं काय म्हणणं आहे का, आम्ही काहीच काम केलं नाही त्या मानानं. हम्म. आम्ही तर म्हणतो का हा पूर्ण, मी तर ही मानसिकता आहे का उद्या जर काही झालं तर हा देह कामी येईन, तेव्हा आम्ही समजू का आम्ही देशासाठी काही केलं. हम्म. ही तर काय, हे एवढं काम केलं, हे काही फार मला मोठं काम केलं असं वाटत नाही. कारण ज्याप्रमाणे आमचे पूर्वजांनी केलेले काम आहे, त्यांनी तर एका एका परिवारच संपवून टाकले आहे. त्या तुलनेत आम्ही करतो तरी काय, त्याच्यापेक्षा जास्त सुविधा भोगतो उलट. आणि पराजय झाला असेल तर यामध्ये जी लोकमानसिकता आहे किंवा समाज चा तो काही म्हणजे मी राजकीय पक्षांना दोष नाही देणार आहे, पण सामाजिक जी जडणघडण झाली किंवा जो विष आलेला आहे. भगतसिंग म्हणायचे का स्वातंत्र्य म्हणजे झेंडावंदन करणं नाही आहे. या देशामध्ये कधीही जातीवर धर्मावर युद्ध सगळा वादच होणार नाही, ते स्वातंत्र्य. त्यांचं ब्रीद होतं हे. त्यांनी सांगितलं होतं का पूरी आज़ादी हमारा लक्ष्य नहीं है, पूरी आज़ादी का मतलब ये होता है की हे सगळे जे घटक लहान सहान आहे आणि माझा देश एकसंघ होऊन लढन. म्हणजे मी राष्ट्र म्हणून लढेल, मी धर्म म्हणून नाही लढणार, मी जात म्हणून लढणार नाही. आज निवडणुकीमध्ये जे काही आलेलं आहे, तुम्ही सांगा, आम्ही दिव्यांगाचा महाराष्ट्राचा आवाज झालो, अनाथाचा झालो. अनाथाचं आरक्षण आम्ही 1% मिळवून दिलं. तेव्हा पंकजाताई मुंडे होत्या, तेव्हा भांडलो, लक्षवेधी केली. पहिली दुसरी लक्षवेधी अनाथाची होती विधानसभेत. पहिली लक्षवेधी दिव्यांगाची मीच विधानसभेत मांडली. त्याच्या अगोदर नाही, नंतर पण आता नाही आहे. हे सगळं करताना शेतकऱ्यासाठी अंगावर घेतलं आहे आम्ही. मोठ्या मोठ्या मंत्र्यांना सभागृहात असं समोर असताना आम्ही जे शब्द वापरायला पाहिजे, पडलं त्यांच्या तुटून, म्हणजे हे असं वाटलं का ह्या सगळ्या गोष्टीची कदर होईल.